नागपुर में 2025 खासदार सांस्कृतिक महोत्सव का आयोजन 7 से 18 नवंबर तक किया जाएगा, जिसकी जानकारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने पत्रकार परिषद में दी। साथ ही ईश्वर देशमुख कॉलेज के ग्राउंड में तैयारियों की शुरुआत करने के लिए पूजा अर्चना भी की गई। माननीय नितीन गडकरी जी यांच्या संकल्पनेतून 7 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर या काळामध्ये सांस्कृतिक महोत्सव, खासदार सांस्कृतिक महोत्सव सुरू होतो आहे आणि या ग्राउंडवर आज त्यांचं आम्ही भूमिपूजन केलं या कार्यक्रमाचं। आणि या सांस्कृतिक महोत्सवामध्ये या शहरातील 1 लाखाच्या वर परिवार याचा आनंद घेतात। माननीय नितीन गडकरीजींनी मागच्या 10 वर्षापूर्वी हा सांस्कृतिक महोत्सव सुरू केला। खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून नागपूरच्या, विदर्भातल्या, महाराष्ट्रातल्या बाल, तरुण आणि वृद्ध कलावंतांना या ठिकाणी व्यासपीठ दिलं आणि देशातला सर्वात मोठा सांस्कृतिक उत्सव हा खासदार सांस्कृतिक महोत्सव नागपूरला या ठिकाणी होतो आहे। आणि ही मोठी देण नागपूरला माननीय नितीन गडकरीजींनी दिलेली आहे। मी या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून माननीय नितीन गडकरीजींचे आभार मानतो। त्यांनी या ठिकाणी खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं 10वं वर्ष यावर्षी एक मोठी मेजवानी नागपूरला दिलेली आहे। मी काल असं म्हटलं होतं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, पूरपीडितांना 32,000 कोटी रुपयाच्या वर जे शेतकरी पॅकेज दिलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढी मोठी तरतूद कुठल्याही सरकारने केली नाही। तेवढं ही मोठी शेतकरी वर्गाला मदत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवारजी आणि आमच्या सरकारने केली आहे। आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या सर्वच शेतकऱ्यांना आणि सर्वच पूरपीडितांना यातून त्या ठिकाणी एक दिलासा मिळणार आहे। दीपावलीच्या या पावन पर्वावर शेतकऱ्याची दिवाळी अंधारात जाऊ नये हा विचार सरकारने केला। आता 32,000 कोटीच्या वर निधी, 1-2 कामं विकासाचे बंद झाले चालेल, पण 32,000 कोटी शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न देवेंद्रजींनी आपल्या सरकारने केला। पण इकडे हे हंबरडा मोर्चा काढतात आहे, विरोधी पक्ष म्हणून त्यांचं कामच आहे। खरं तर देवेंद्रजी बद्दल आक्षेपार्ह टीका काल त्या ठिकाणी शिवसेनेच्या, उद्धव ठाकरेच्या, उबाटाच्या लोकांनी केली। ते देवेंद्रजीला हतबल मुख्यमंत्री म्हणतात आहे। या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला हे माहिती आहे की हतबल कोण आहे। आम्ही उद्धव ठाकरे सारखा हतबल मुख्यमंत्री बघितलाय। जे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना विधिमंडळात 2च दिवस आले, त्यांच्या खिशाला कधीच पेन बघितला नाही। जे उद्धव ठाकरे मंत्रालयात कधीच येत नव्हते। कोरोनाच्या काळामध्ये माननीय एकनाथ शिंदेजी, आमचे देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्रभर फिरत होते आणि उद्धव ठाकरे काचाच्या घरात राहत होते 14 कोटी जनतेला वाऱ्यावर सोडून। आणि म्हणून त्यांना मी हतबल मुख्यमंत्री म्हणालो। खरं तर भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे तो कधी हतबल राहत नाही, तो आपल्या कर्तृत्वाने मोठा होतो। मी असो, आमच्यासोबत काम करणारे सर्व मंत्रिमंडळाचे सदस्य असो, एकनाथ शिंदेजी, अजित पवारांचे मंत्रिमंडळाचे सदस्य असो, तर अत्यंत उत्कृष्टपणे देवेंद्र फडणवीसच्या सरकारमध्ये आम्ही काम करतो आहे। आणि माननीय मुख्यमंत्र्याच्या सक्षम नेतृत्वामध्ये जे देवेंद्र फडणवीसजींनी 2029चा महाराष्ट्र, 2035चा महाराष्ट्र, 2047चा महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र म्हणून विजन तयार केला आहे। देवेंद्र फडणवीसजींच्या विजनला पुढे नेण्याचं काम आम्ही करतो आहे। 2047 मधला
भारतातला सर्वात विकसित महाराष्ट्र होईल याकरता आमचे देवेंद्रजी काम करताय आणि आम्ही त्यांच्यासोबत अत्यंत मजबूतीने या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करतोय.